पनवेल खो खो एसोसिएशन के उपाध्यक्ष दशरथ गायकर के जन्मदिन के उपलक्ष्य में चावने स्थित करनाला चैरिटेबल ट्रस्ट माध्यमिक विद्यालय में खो खो प्रीमियर लीग अंतिम चयन प्रतियोगिता रखी गई थी। इस अवसर पर पंचायत समिति सदस्य चित्रा गायकर, करनाला स्पोर्ट्स एकेडमी के उपाध्यक्ष रविशेठ पाटिल, वरिष्ठ कार्यकर्ता अर्जुन गायकर, शशिकांत शेलके, दशरथ गायकर, करनाला टीवी के संपादक हरीश मोकल, राजू मुंबईकर, शिरीष कडू, प्रधानाध्यापक पद्माकर जिंगे आदि गणमान्य सहित अध्यापक, खिलाड़ी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस प्रतियोगिता का उद्घाटन चित्रा गायकर के हाथों किया गया। इस अवसर पर उपस्थित सभी गणमान्यों ने अपने विचार प्रस्तुत किए। विद्यार्थ्यांना मी पाहून मला असं वाटतंय आज ज्याप्रमाणे मुलं इथं आले त्याच्यापेक्षा जास्तीने मुलं याच्यापुढे सहभाग करतील आणि या शाळेच्या माध्यमातून या शाळेमधून जो मुलगा चांगल्या पद्धतीने करनाला स्पोर्ट्स अकॅडमीच्या मैदानावरती खेळ दाखवेल त्याच्या भवितव्यासाठी माननीय आमदार साहेब यांनी करनाला स्पोर्ट्स अकॅडमी सारखा एक मोठा शैक्षणिक दर्जाचा आपल्याला व्यासपीठ तयार करून दिलेला आहे आणि त्या व्यासपीठाच्या मार्फत साहेबांचा स्वप्न आहे मिशन 2020 त्या स्वप्नामध्ये तुमच्यातला एखादा खेळाडू तयार करून या आंतरराष्ट्रीय पातळीवरती पाठवण्याचा आमदार साहेबांचा निर्धार आपण सर्वांनी पूर्ण करू। आज वाढदिवसाच्या शुभेच्छा घेताना मला एवढा आनंद होतोय का ही जी वास्तू आपण पाहतो ही वास्तू माननीय आमदार साहेबांच्या मनामध्ये या भागातल्या लोकांनी कल्पना देऊन ही वास्तू उभी करून घेतली। कारण ह्या शाळेतल्या मुलांना नदी पार करून गुलसुंदा त्या शाळेत जायचं असताना खूप त्रास सहन करावा लागत होता। कारण इथला मुलगा शैक्षणिक क्षेत्रातच प्रगती करू शकत नव्हता कारण त्याला सकाळचे आणि संध्याकाळचे येणे जाण्यातच त्याचा टाइम निघून जाता तो कोणत्या पद्धतीचा खेळाडू तयार होऊ शकत नव्हता। परंतु माननीय आमदार साहेबांनी या भागामध्ये एक चांगल्या रीतीची हायस्कूल तयार करून इथे परत कॉलेज पण तयार केलेलं आहे आणि शैक्षणिक दर्जा तर वाढवलाय पण मुलांच्या